हाय, माझं नाव अनुराग आणि मी एक मॅनिफेस्टेशन कोच आणि एनएलपी प्रॅक्टिशनर आहे. आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करतो. एकदा एक स्त्री तिच्या गुरूंकडे गेली आणि म्हणाली, गुरुजी, मला खूप हेवी फील होत आहे. कशातच आनंद वाटत नाहीये. काही काम करण्याची इच्छाच होत नाहीये. गुरु हसले आणि तिला एक रिकामी पिशवी दिली आणि म्हणाले, ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुझ्या मनामध्ये राग, द्वेष, दुखावलेपणाची भावना किंवा तक्रार आहे, त्या प्रत्येकासाठी एक एक दगड या पिशवीमध्ये टाक. स्त्रीने अगदी तसंच केलं. कोणासाठी राग, कोणासाठी अपराधीपणाची भावना, कोणासाठी अपेक्षाभंग, तर कोणासाठी विश्वासघात. आणि मग गुरु म्हणाले, आता ही पिशवी दिवसभर खांद्यावर घेऊन फिर आणि मला संध्याकाळी येऊन भेट. संध्याकाळपर्यंत साहजिकच तिचे खांदे प्रचंड दुखायला लागले होते आणि ती वैतागलेली होती. आणि गुरूंजवळ येऊन म्हणाली, गुरुजी, ही पिशवी खूप जड आहे. गुरु शांतपणे म्हणाले, पिशवी जड नाहीये, तू जे वर्षानुवर्ष मनात घेऊन फिरतेस ते जड आहे. आणि तेव्हा तिला समजलं, तिला लोकांचा त्रास नव्हता, तिला त्या लोकांशी जोडलेल्या फिलिंग्सचा भार होता. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे, तुम्ही जे कॅरी करता तेच तुम्ही अट्रॅक्ट करत असता. जर तुम्ही राग घेऊन फिरत असाल तर आणखी राग निर्माण करणारे अनुभव तुमच्या जवळ येतील. जर तुम्ही दुखावलेपणाची भावना घेऊन फिरत असाल तर पुन्हा सारखे सारखे तेच अनुभव तुमच्या जवळ येतील. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी आयुष्य जगतोय की अजूनही जुन्या दगडांची पिशवी घेऊन फिरतोय? कारण पीस मिळवण्यासाठी काही नवीन उचलण्याची गरज नाहीये, तर कधी कधी फक्त जुनं ओझं खाली ठेवलं ते सुद्धा पुरेसं असतं. जर तुमच्या पिशवीत सुद्धा काही जड दगड असतील, लाईक अँगर, फिअर, गिल्ट, हर्ट किंवा हेट्रेटची भावना, तर कमेंट करा हील. मी तुम्हाला तुमचे इमोशन्स ब्लॉक कसे आयडेंटिफाय करायचे याची PDF शेअर करतो.